ते दबाव येतोय, ब्लॅकमेल केलं जाते, कोण करते आणि कशा पद्धतीने? आत्ताच तुम्ही बघितलं असताना शहरात विविध ठिकाणी जे ह्या केसमधला मुख्य आरोपी आहे त्याचे बॅनर्स वगैरे झळकलेले होते. आम्ही बघत होतो की याच्यावर कोणी लक्ष देत आहे का, कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता किंवा कोणी पक्षाचे प्रमुख किंवा मंत्री. परंतु ते त्यांना बरं वाटत होतं, कारण का त्यांनी औपचारिकता केली संतोष अण्णा देशमुख या प्रकरणातील की आरोपीला फाशी झाली पाहिजे, आरोपीला शिक्षा झाली पाहिजे, SIT नेमली पाहिजे. परंतु आरोपीचाच फोटो त्यांच्या डोक्यावर लावताना त्यांना ते कसं दिसलं नाही, किंवा समजा जर स्वतःच्या घरात असं झालं असतं तर ते आरोपीचा फोटो डोक्यावर घेऊन फिरले असते का. किंवा अजून मी हे त्याही पुढे म्हणतो की बीड पोलिसने जर ह्या सगळ्या आरोपींची धिंड काढली असती तर यांची कदाचित हिंमत झाली नसती की आरोपी जो आहे याच्यातला मुख्य, त्या आरोपीचा फोटो बॅनरवर प्रत्येक शहरातल्या प्रत्येक मोक्याच्या जागेवर लावायचा, त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत. परंतु कारवाई काय होते हे प्रामुख्यानं बघणं गरजेचं आहे. आणि आमची जी मागणी आहे की या आरोपींना फाशी शिक्षा झाली पाहिजे ती आमची कायम असणार आहे आणि आमची तीच मागणी आहे.